नमस्कार मित्रांनो, सकाळपासून फुगली आहे बघा. चहा करून पिती, पाव खाती, बिस्किट खाती. मला चहा देखील करून दिलं नाही बघा. आणि ही काय माया लेकींचं चालू आहे जेवण. जेवाय ये देखील म्हणत नाही ती. काय म्हणायचं जेवाय येईन कुणाला काय? हा, पुरीला जरा वेळ मोबाईल दिला तर मला म्हणलं की पुरीचं नुसतं नाव करती आणि तुला मोबाईल पाहिजे. कशाला मला मोबाईल? हा, अहो ही सगळी आता कसं आहे माहित आहे का, मोबाईल शिवाय आता कोणच राहू शकत नाही. सगळ्यांना मोबाईल लागतो. थोडा वेळ का होईना टाइमपाससाठी पण मोबाईल घेते ते. मग तुम्हालाच काय अडचण झाली? तुम्ही पण बघत नाही का मोबाईल? हा, त्याच्यावरून मला एवढं ऐकवलं, मला पण राग आला. मग मी काय करू? तुम्ही कसं आहे माहित आहे का, चांगलं जरी बोलायला गेलं तर तुम्ही आडव्या चिरता आणि दुसऱ्याला वाईट करता. त्यामुळं ज्यांना जसं वागायचं तसं वागा. मी तुम्हाला बोलत नाही काय नाही, तुम्ही काय करायचं ते करा. हा, पोरीला मोबाईल कशाला द्यायचा? तिला शाळेचं काय नाही, व्हिडिओ बघायचं कुठं ही बघत बसती. बघितलं पण असेल थोड्या वेळ, दुसऱ्यांच्या लेकरांसारखं तर नाही गे. मोबाईल फेकून दिलेला माहित आहे का तुला? हा, हो का? तुम्ही मला बोलू नका, मी पण तुम्हाला बोलत नाही. काय गरज नाही उगत तसलं मला वाद घालायची. हा, एकतर माणूस टेन्शन मध्ये असतं. काय बघा, एवढं पीक टाकलं या रानामध्ये, त्याला पाणी नाही. काय करायचं माणसानं? पडेल की पाऊस. पडेल की पाऊस नाही तर सांगते सारावर सारा धरून पाणी लावा, विहिरीत पाणी आहे तोपर्यंत. हा, मोटर चालू करून भिजवत बसावं. अहो मला चालू करा येत असताना ती झालं असतं तिथं खाली कॅपॅसिटर जोडायला लागतो या हिरीवर. मला येते का ते जोडता? कधी माहित आहे का मला त्यातलं? बसली चिटकून म्हणजे काय करायचं परत? हातानं बटन दाबायचं. कॅपॅसिटर कशाला जोडायचं आहे 3 फ्यूज लाईटला? काय बोलते तर काय नाही. लेकरू हाय आपलं, संस्कार लेकरावर पडते तर रोज अशी भांडणं केल्यावर काय करावं त्या लेकरांनी? लेकरात चालू आहे की काय चालू आहे? त्याला चालाय जेवायचं अर्थी लोगाला हात नाही तर काय, मोबाईललाच तेवढं आहे तर काय हात खाती ती ना. तस काय नसतं तिचं, पण मीच म्हणलं मी चारती तुला. तिला पण हसू येतं या बापावनी जाय. कसं असतं, पार्टी बदली असती तिची. जरा पप्पा चांगलं बोललं, कुरकुरे आणले, चॉकलेट आणलं गेलं की पप्पाची साईड घेते. आणि मी जरा रागाती असली, पप्पा काय खवळ्याला असला की मग माझ्याकडे येते. लेकरांना सुद्धा एवढ्या कळतंय कोण कसं. मग लगेच त्याच्यानुसार वागाय चालू करते ती. आणि अगं आपली आकार महिन्यात केली बघा धपाटी. त्यांना लय आवडते ती. कसं आहे, आकार तळाव म्हणते ती. मग कसं असतं, पालख्यात ये लागल्यावर धपाटी ती करते ती बघा मित्रांनो. मग केली ती. आणि तुम्ही म्हणसाल मी केली ती, मी नाही ती केली, कविता ताईने केली ती. त्यांच्या भाऊजीला लय आवडते ती. मग माझ्याजवळ येताना दिली ती. आणि बाया भाऊजीला म्हणून लय आवडते ती. की कसं आहे, त्यांचं लग्न अगोदर झालंय, त्यांना माहित आहे. म्हणजे आत्याने केलेलं त्यांना पण माहित आहे ना सगळ्यांच्या आवडीचं. त्यांना असंच केलं पाहिजे. बघा हाताने घेऊन खायचं चालू आहे. अहो ह्यांच्या मर्जीसारखं म्हणजे वागायला लागलो की ह्यांना पण जरा पंख फुटल्याने वाटते. तर मग कुठं पण उडायचं कसं पण. मग हे असं काय तर कुठं तर ही केल्याशिवाय मेळ लागत नाही. हा, आता लय ग बसलं वाटलं. आता परत कशाला? काय आम्ही हाताने घेऊन खातो. हाताने घेऊन खायला हातानच बनवून खातो. केलं की तुम्ही केलं ना, खाल्लं हातानं बनवून. काय येते आम्हाला? चिकनची भाजी, मटणाची भाजी आहे ना ताई? म्हणून नाही रोज तुम्ही चिकनची भाजी काय मटणाची भाजी खायला जाय. सगळ्या भाजी येते ते बनवा. येताना बघा पात्राची भाजी घेऊन आली ती दोघं राहण्यात ना. काय जाय बोलवती काय हात करून? हाय, शेवग्याची शेंगण तुरीची डाळ मिक्स करून भाजी बनवली आहे बघा. भात केलाय, चपाती केली आहे, मिरचीचा ठेचा घेतलाय तिनं. तिला लय आवडतो. थोडं सगळं घेतलं या. आणि होय धपाटी कोणी दिली? धपाटी वहिनीने दिलेली. वहिनी माया हाय म्हणायला म्हणा की बायकोला येत नाही पण वहिनीला तर येते म्हणा. छान बनवली ते ना.
मकाच्या पिठापासून बनवली ती बघा. मिक्स असतं ग सगळं. सगळं मिक्स माहित आहे की मला, पण बनवणार आहे मी पण. चव कशी एकदम मस्त आहे. धपाट्याची पहिल्यापासूनच आवड आहे बघा. आमच्या आत्या होती तेव्हापासून त्यांना ती कसं आहे माहिती आहे का, गोड खायचं म्हणलं ह्यांच्या बरोबर येतं. नको म्हणते तर मला गोड, काय तर तिखटच झणझणीत बनव म्हणते तर. मग धपाटी वड्या म्हणजे आळूच्या पानाच्या वड्या बरं का, नाहीतर वड्यामध्ये पण लय प्रकार आहेत. मासवडी तीन तसलं कुठं काय काय करते ती, पण तसं काय नाही मित्रांनो. आळूची वडी जास्त फेवरेट आहे त्यांची. भाजी